तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथं आम्ही कडेगावला डोल्यासाठी गेलो होतो, तेव्हाचा हा व्लॉग आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे डोले तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि आम्ही यात्रेत काय काय मज्जा मस्ती केली हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका किंवा पुढे टाकू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर इथं मी कडेगावला ना ह्याच्या आधी ना आम्ही यात्रेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भेटी असतात ना डोल्यांच्या त्या दिवशीच आलो होतो. ह्यावेळेस मी पहिल्यांदाच यात्रेच्या आदल्या दिवशी आले होते. ते पण ताई म्हणल्या ना ये जराशी डोले वगैरे काय काय असते ना ते बघायला भेटेल मुलांना वगैरे म्हणून आम्ही गेलो होतो. तर इथं ना उत्कर्ष मला सांगत होते की म्हणजे मला पहिल्यांदाच आले होते ना, तर मग मला काही एवढी माहिती नव्हती कसं कसं बसवतात काय करतात. तर इथं त्यांचं बसवायचं चाललं तर त्याच्याबद्दल आमच्या दोघीचं डिस्कशन चाललं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही कसं ते बसवते. तर हे आता नाही बसवणार आणि ना रात्रभर हे ना असं ह्याला ना फुलांनी वगैरे सजवणार. फुलांनी कागदानी वगैरे काय 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 भरपूर काय काय डिझाईन असते आणि प्रत्येक डोल्याच्या तिथे गेला ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन प्रत्येक डोल्याला दिसणार. तर पुढे तुम्हाला दिसेलच. नंतर नाही इकडं बघा, आता आपण दुसऱ्या डोल्याकडं आलेलो आहे. तर इथं ह्या वर्षी ना त्यांनी छोटेच जरासे डोले बनवलेले आहेत. आम्ही धूप घालायला सगळ्या डोल्यांना गेलो होतो. आणि हे ना बघा इथला डोला बघा वेगळा आहे. इथला दुसरीकडे आपण गेलो इथं तर खूप गर्दी होती, तिथं पण डोला वेगवेगळा आहेत. आणि इथं इतकी गर्दी होती ना बघू शकताय. मला चालता पण होता, येताना व्हिडिओ पण घेता येत नव्हता आणि त्यातूनच थोडा व्हिडिओ घेतलेला. तर इथल्या डोल्यांचं महत्त्व सांगायचं म्हणजे हे 150 वर्षांपूर्वीपासूनची चालत आलेली ही परंपरा आहे. आम्हाला खरं तर 12 वाजून गेले होते घरी जाण्यासाठी. रात्री आलो की डायरेक्ट 1 वाजले झोपायला आणि सकाळी उठलो की डायरेक्ट स्वयंपाकाला चालू झाली. कारण की इथं कसं असतं याला सकाळचे 11ला भेटी असतात, नंतर ना 2ला एक भेटी असतात. 11ला भेटी झाली की पाहुणे रावळे सगळे आलेले असतात ना, भेटी झाले की डायरेक्ट ना घरीच येते सगळेजण जेवायला. म्हणून इथं आमची ननंद भाऊजांची गडबड उठलेली जेवण उरकून घ्यायची. तर मटण शिजवून घेतलेलं आणि इथं सुक्कं बनवायचं चाललेलं बघा. रस्सा बनवून घेतला आधी आणि इथं सुक्कं बनवायचं चाललं होतं. आणि भेटी झाल्या म्हणजे ना सगळेजण ना इकडंच घरी सगळे येतात ना जेवण्यासाठी. तर इथं आमचं जेवण बनवायचं चाललं तर इकडं लगेच उंटा आलेला दिसला. तर लगेच तस्मै आहे म्हणल्यावर ना उंटाला बोलवलं तस्मैवरती तस्मैवरती उंटावरती बसवण्यासाठी. तर उंटवाला पण काय व्हायचं पैसे मागतोय. एकाच उंटावर किती त्याने 4 जण बसवलेत, पण प्रत्येकाच वेगवेगळे पैसे घेतले. आयशू बसली होती उंटावर, पण तस्मैला बसवायसाठी बोलवलं होतं, पण तस्मै काय बसायलाच मागे ना. आरवी तर घरातच जाऊन लपून बसली. तस्मैला तसंच जबरदस्तीने बसवले बघू शकताय तुम्ही. रडत होता तसंच बसवलं. बसताना नाटकी केली, पण नंतर ना येताना आलाय हसत. मुलांचं कसं असतं ना, आधी बसायच्या आधीच घाबरते, त्यांना भीती मोडायला पाहिजे की नाही. बघू शकता किती रडते. तस्मै रडतोय बघून ते पोरगं पण लागला रडायला. पण आणि असं कसं यात्रा वगैरे असलं म्हणजे ना असं उंट वगैरे येतात तिकडे. आता बघू शकताय तुम्ही आता जाताना कसं गेलाय आणि येताना किती शांततेनं हसत आलाय. नंतर ना मग सगळं जेवण वगैरे आम्ही आवरलो आणि बाकीचे आमच्या पुढे गेले होते. आणि नंतर मी आणि तस्मैचे पप्पा आणि तस्मै आम्ही 3 जण मागं राहिलेलो. आम्ही मागणं गेल्यामुळं ते जरा साईडला राहिले आणि आम्ही साईडला राहिलो. तर इथं चालू व्हायला लागलेल्या भेटी व्हायला. दरवर्षी आम्ही ह्याच दिवशी होतो यात्रेला. आदल्या दिवशी ह्या वर्षी आलो होतो, त्यामुळे तुम्हाला बघायला भेटले. तर इथे इतकी गर्दी होती की नाही बघू शकता तुम्ही. आणि गरम पण इतकं होत होतं तेव्हा, पाऊस पण नव्हता तेव्हा. आता पाऊस चालू आहे भरपूर. भेटी चालू झाली. सगळे गावात एक करून एकत्र येतात, एकमेकांना भेटी घेतात. आणि तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. देशाला जगाला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा कडेगावचा ऐतिहासिक तोरण सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. वाटते तेवढं पण सोपं नाही. वाईट इकडे तिकडे झालं ना तर खाली कोसळू शकते. त्याला खूप सावधगिरीने करावं लागतं. अशी भेटी घेतलेली जातात.
बायकर सुधार यांची भेट या ठिकाणी आपण पाहतोय. टाळ्यांचा गजरी होतोय. भगवानांचा डोळा देखील उचललाय, ताबूत उचलला गेलेला फुलाचा गजर आणि भेटीचा सुंदर नयनरम्य आम्ही उशिरानं आल्यामुळं आम्हाला उन्हातच थांबावं लागलं आणि तर इतकं जोरात लागत होतं आणि तसं ते आमच्यापाशी होतं ना. आता ह्या सगळ्यांची भेट तिथंच उभं राहिलो, पुढं पण जाता येईना आणि मागं पण जाता येईना. आम्हाला असं झालं होतं इतक्या गर्दीत. हजारो आणि कॅमेरे प्रत्येक जण मोबाईल काढून आणि सर्व ह्या भेटीचं शूटिंग घ्यायचं चाललं होतं. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या सुंदर सोहळ्याला वरती आभाळ भरलेला आहे. आभाळाची सावली तुम्ही देशाला आणि जगाला हा सुंदर संदेश देणारं कडेगाव शहर. तर भेटी झाली की प्रत्येक एकेका आपापल्या डोळ्यांना आपापल्या माणसाने घेऊन चालले होते. ह्या डोळ्याच्या निमित्ताने सर्व धर्मातील जातीतील सगळी लोक एकत्रित येतात आणि हा सण साजरा करतात. त्यामुळे ह्या सणाला खूप महत्त्व दिलं जातं. ह्या सणाला कोण आपलं म्हणजे मुस्लिम असं वगैरे कोण काम म्हणत नाही. त्यानंतर डोळ्याची भेटी झाली की आम्ही इथं आलो होतो बसायला. इथली काय गंमत सांगू तुम्हाला. आणि बसलो होतो ड्रॅगनमध्ये. मी तर काय पहिल्यांदाच बसले होते. हे दोघं प्रांशू अरविंद उत्कर्षाला बसले होते. हे आधी पण बसले होते आणि खूप मोठ्या ह्यानं ना गेली ती मागं बसाय आली. नंतर ड्रॅगन इतका जोरात हायला लागला, इतकी घाबरलीच ना. नंतर ह्याच्यात बसलो. ह्याच्यात पण इतकं डेंजर आहे ना बाबून, पुन्हा नंतर ना कधी बसणार नाही. डायरेक्ट असं बाहेर फेकत होतं. प्रांशूची तर अवस्था तुम्ही बघू शकताय. खरंच खूप आम्ही घाबरलो होतो. आम्हाला तर वाटलं तसमय घाबरेल, पण तसमय काही घाबरलंच नाही. बाकी आम्हालाच खूप भीती वाटली. नंतर ना खाली उतरलो तरी आमचे पाय असे हालत होते. खूप मोठी यात्रा भरती कडेगावच्या डोळ्याची बघू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला बाय.